ना आपलं, आत्म्यांचं घर आहे ना ते. मग प्रत्येक आत्म्याची तर इच्छा असते ना त्याला त्या घरी जायचं आहे. अशी माझी इच्छा आहे, पण होईल ती जसं जसं पुढे पुढे जाईल. सध्या असू शकतं माझी ती वेळ नाही अजून, डिवाइन टायमिंग येईल तेव्हा होईल त्या गोष्टी. मला पण त्या शिवजींच्या घरी जायचं आहे तिकडं. माझी खूप इच्छा आहे. तशी तुमचंही तेच पाहिजे. तुम्हालाही डिवाइन हेच सांगते की तुमचं हे घर नाही. कशासाठी असते ते आपल्याला माहिती आहे. आपले पिता आहेत, आपल्याला बोलतात कधी कधी. शिवजी आहेत, शिवजी आपल्याला बोलतात कधी कधी. ते काय म्हणतात की तू प्रत्येक वेळेस काही झालं की माझ्याकडे काय येतेस, म्हणजे काही हो तुझ्या पुढे संकट आले की तुला पुरुषांची मदत कशाला हवी आहे. तू स्त्री आहेस, तू शक्ती आहेस, तुझ्यामध्ये तेवढी सगळी पॉवर आहे. यू कॅन कम्प्लीट इट. शांत आहेत, पण त्यांच्यामधून जी ऊर्जा बाहेर पडेल ती शक्ती आहे त्याच्यामध्ये. जसं की तुम्ही ध्यानामध्ये बसाल, मेडिटेशनमध्ये बसाल, त्यातून एक ऊर्जा बाहेर पडेल ना, ती ऊर्जा तुम्हाला तुमच्या कार्याकडे फोकस करायला लागेल. तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हिटी निर्माण कराल. पण हा तर काय होतं, तुमचं बेस होता ना, त्या बेसमधून ते बाहेर आलं, म्हणजे तुमच्या आत्म्यातून ते बाहेर आलं, ती शक्ती बाहेर आली. ही तुमच्या आत्मा आहे. शिवजी तुमच्या आत्मा आहेत, आणि जे कार्य करते ती शक्ती आहे. ही तुमची आत्मा जी आहे ती तुमचे शिवजी आहेत. ते तुमचे, तुम्हाला ट्विन फ्लेम जर्नीमध्ये असाल तर तुम्हाला कळेल, ते तुमचे शिवजी आहेत आणि ते तुमच्या थ्रू कार्य करत आहेत. ते त्यांना नाही करता येत ना स्वतःहून, सो ते तुमच्या थ्रू करतात. आणि हे कोण करू शकतं? जी त्यांची शक्ती आहे, रिअल शक्ती आहे, तीच करू शकते. अदर नाही करू शकत. अदर त्यांच्या जीवनात कुणी येऊ, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची थर्ड पार्टी इश्यू अमुक तमके, ते सोडून द्या तुम्ही सगळं. वाघाची सवारी कोण करू शकतो? जिच्यामध्ये पॉवर आहे. वाघ काय असा तसा नाही, कोल्हा नाही तो, लांडगा नाही येतो, गाढव नाही येतो, कुत्रा नाही येतो, वाघ येतो, सिंह येतो. तिची सवारी तुम्हाला दिली देवानी. ती तुमचं इंद्रिय आहे. ते यू हॅव टू कंट्रोल. नाही कंट्रोल करू शकणार तर तुम्ही नाही पुढे जाऊ शकणार. ते तुम्हाला संपवतील. तुम्हाला संपायचं नाहीये, तुम्हाला पुढे जायचं आहे. हाय जायचं तर त्या लो वरती जातात. मग आय एम नॉट गिल्टी आणि माझी बदनामी झाली, अमुक झालं, हे ऐकत राहता तुम्ही सतत. ते ऐकणं सोडून द्या. ते तुमच्या कामाचं नाहीये. तुम्ही एका आध्यात्मिक जर्नीमध्ये आहात आणि हे तुमच्या भोवती आजूबाजूला हे नेगेटिव्हिटीचं वातावरण राहणार आहे. चिखलात जसं कमळ उगवतं, मग ते कमळ काय सोडून देतं का त्याचा सुगंध देणं? तसं तुम्ही ह्या चिखलातले कमळ आहात, तुम्ही ह्या दगडांमधले हिरे आहात. हे कधी तुम्ही थोडंसं प्रतिष्ठा जी आहे कमी होईल, माझं नाव खराब होईल, किंवा लोक म्हणतील अरे यार ह्यांच्या घरात असं आहे का, किंवा ह्यांच्या जॉबच्या ठिकाणी असं आहे का, किंवा लोक ह्यांच्याविषयी असा विचार करतात का की हे कमी आहेत का, किंवा असे. तर हे जे काही तुमचे डाऊट्स असतात ना, की मी फुल्ली जर ओपन झालो, मी फुल्ली जर काही गोष्टी सांगितल्या, मी जर सगळं जर सांगितलं, तर मग लोक माझ्याविषयी चुकीचा विचार करतील, मला ते कमजोर समजतील. हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या आजूबाजूला जी कोणती नेगेटिव्ह ऊर्जा आहे ती दूर निघून जावी, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्हिटी सेंड इट बॅक टू सेंडर. ज्यांनी ही नेगेटिव्हिटी तुमच्याकडे पाठवलेली आहे तर ती त्यांच्याकडेच परत जावी, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते, शिवजींना प्रार्थना करते. तर तुम्ही थोडंसं मेडिटेट करा. तुमचे जे कोणी शत्रू आहेत किंवा तुम्हाला वाटतंय की हे तुमच्यावरती नेगेटिव्हिटी पसरवत आहे, त्या लोकांचा चेहरा तुमच्या समोर येईल, तर त्यांच्याकडे ती नेगेटिव्हिटी जात आहे असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे, जे की नकारात्मक ऊर्जा असते. सो कॉन्सन्ट्रेट ऑन युअर थॉट्स. All negativity send it back to sender, multiply by 1000 times. Negative, remove energy, black energy, immediately multiply by 1000 times. Remove, cancel, cancel, cancel. So तर आपल्याला माहिती आहे लाईन गेट पोर्टल ओपन झालेलं आहे. 88चं पोर्टल ओपन झालेलं आहे. देन आर यू रेडी फॉर दिस? तर टुडेच्या रिडिंगमध्ये, आजच्या रिडिंगमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या ऊर्जा काय आहेत, सध्याच्या ब्लॉकेजेस काय आहेत, अँड कोणती अशी शक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपामध्ये येऊ देत नाही. ओके, काय ब्लॉकेजेस आहे, काय नेगेटिव्हिटी आहे, तर ती आपण आजच्या रिडिंगमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला तुमची एनर्जी घेऊ, त्यावरती डिवाइनचं गायडन्सही आपण घेणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत नक्कीच त्यांनी सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद शिवजींकडून. तर लेट्स सी
पाहूया तुमच्या ऊर्जा काय आहेत. हे बडबड करू नका रे, मला घरीदारी हेच सांगावं लागतंय. तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी काय आज ऊर्जा आहेत तुमच्या. त्या अगोदर ह्या कॅन्डलकडे तुम्हाला फोकस करायचा आहे. फॉर युअर कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेट ऑन दिस फ्लेम. ओके, तुम्ही अशी एखादी कॅन्डल घेऊ शकता आणि त्याकडे फोकस करू शकता काही काळासाठी, कारण की याने कॉन्सन्ट्रेशन वाढतं तुमचं. सो कॉन्सन्ट्रेट करा. तर पाहूया तुमच्या ऊर्जा काय आहेत. त्याआधी थोडं मेडिटेट करा. आज जरा माझ्याकडे वेळ नव्हता जास्त, कारण काउन्सिलिंग होते आज खूप. कालही ऊर्जा खूप, कालपर्यंतही खूप जास्त नेगेटिव्हिटी मध्ये होत्या ऊर्जा काही. पाहूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. डिवाइन प्लीज गाइड मी. कलेक्टिव्हच्या ऊर्जा काय आहे, डिवाइन प्लीज गाइड मी. ओके, Divine, please one more card. ठीक आहे, आपण एवढे घेऊया आता सध्या. तर असू शकतं जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत आध्यात्मिक जर्नीमध्ये आहेत, जर्नी आहे त्यांची शिवशक्ती ऊर्जेमध्ये आहेत, ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये आहेत, किंवा आध्यात्मिक जर्नीमध्ये आहेत, अशी येथे एनर्जी आपल्याला जाणवत आहे बिकॉज ऑफ दिस चॅरियट कार्ड. तर हे ऊर्जांचं कार्ड आहे तुमच्यातील. डिवाइन अँड मस्कुलाइन फेमिनाइन, डिवाइन फेमिनाइन, डिवाइन मस्कुलाइन ऊर्जांचं हे कार्ड आहे. 1111चं साइन आहे आणि अशांची ऊर्जा आहे जे डिवाइनशी कनेक्टेड आहेत, अध्यात्माशी कनेक्टेड आहेत. तर त्या लोकांची ही रिडिंग आहे. तर खूप शांततेमध्ये येऊन, सायलेन्समध्ये येऊन आणि खूप स्वतःला एकाग्र करून ही रिडिंग तुमच्यासाठी आहे आणि डिवाइनने तुमच्यासाठी ती ओपन केलेली आहे. तर नक्की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, असू शकतं सध्याच्या जीवनामध्ये बरेच त्यांच्या जीवनामध्ये ऑप्शन्स आहेत, बरेच असं काही सुरू आहे, कार्यक्षेत्रामध्ये सुरू आहे, घरात सुरू आहे, त्यांच्या स्पिरिच्युअल लाईफमध्ये सुरू आहे, त्यांच्या ओव्हरऑल जे माइंडमध्ये जे थॉट्स आहेत, खूप थॉट्स आहेत, खूप विचार आहेत, खूप हे करू का, ते करू का, मी काय करू, मी कसं बाहेर पडू, मी कसं काय काय करू, मी तर आत्ताच कुठे मला ह्या गोष्टींची जागृती होत आहे. कदाचित मागे ह्या गोष्टी तुम्हाला कळत नसतील की तुम्ही एखाद्या जर्नीमध्ये आहात किंवा तुम्हाला डिवाइन साईन देत होतं, पण त्यावेळेस अवेअरनेस नव्हती, तुम्हाला जागृती नव्हती, म्हणून तुम्ही तिकडे जात नव्हता, तुम्हाला कळत नव्हतं की नेमकं आता काय करायचंय किंवा पुढे कसं जायचंय. यू थिंकिंग लॉट, तुम्ही खूप विचार केला, खूप विचार करत होता तुम्ही. मे बी तुम्हाला भविष्याच्या संदर्भामध्ये काही नेगेटिव्ह थॉट्स खूप जास्त येत होते. यू डोंट हॅव एनी प्लॅन हाऊ टू रिकवर और हाऊ टू एक्सकेप फ्रॉम दॅट सिच्युएशन, की कसं बाहेर पडायचं, कसं काय करायचं. तर अशाही तुमच्या ऊर्जा राहिलेल्या आहेत. अँड खूप जास्त तुम्हाला एक फोकस नव्हता लाईफवरती, कुणी तुमच्याकडे इमोशनली लक्ष देणारं नव्हतं, तुमच्या भावनांना समजून घेणारं नव्हतं. तुम्ही पहिल्यापासूनच मे बी जसं तुम्ही जन्माला आलात किंवा जशी तुमची लाईफ राहिलेली आहे, जसं की एक कोणी तुम्हाला समजून नाही घेतलं, कोणी तुमच्याकडे लक्ष नाही दिलं, कोणी तुम्हाला बिलकुल पॅम्पर नाही केलं. घरातील असतील, आफ्टर मॅरेज असेल किंवा तुम्ही एखाद्या लव्ह रिलेशनशिपमध्ये हे असाल, तिथेही कोणी तुमच्याकडे लक्ष नाही दिलं आणि तुम्ही सतत अपेक्षा ठेवून राहिलात की मला कोणीतरी प्रेम करेल, माझ्याकडे कोणीतरी लक्ष देईल, मला कोणीतरी समजून घेईल. आणि पण त्या सगळ्या अपेक्षा, ते सगळे तुमचे विचार नेहमी आणि नेहमीच फोल ठरलेले आहेत. आणि तुम्ही नेहमी जीवनामध्ये असं पाहता की ज्यावेळेस मी काही चांगलं करायला जाते बट माझ्याकडून त्या गोष्टी होत नाही, मला पॉझिटिव्हिटीमध्ये जायचं असतं, मला काहीतरी नवीन सुरू करायचं असतं, मला स्वतःकडे लक्ष द्यायचं असतं, पण माझ्याकडून ते होत नाही. मला काही नकारात्मक ऊर्जा घेरतात, माझ्याकडे पॉवर असून सुद्धा मी ते करू शकत नाही. मला एखादं काउन्सिलिंग घ्यायचं असलं तरी मला 1000 वेळेस विचार करावा लागतो. मला एखादा चांगला सल्ला कोणाकडून घ्यायचा असेल तरीच मला अशा ऊर्जा आहेत ज्या पुढे जाऊ देत नाही, मला अडकवतात. नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव असतो तो. तुमच्यामध्ये खूप पॉवर असते पण तुम्हाला ते ॲक्शन घेता येत नाही. तुमच्या ऊर्जांना
कुणीतरी खेचून घेतं खालच्या स्तरावरती एकदम पातळामध्ये, तर त्या खालच्या स्तराच्या ऊर्जा असतात. जसे की आपण म्हणतो रेप्टाईल, जसे की आपण म्हणतो जे पूर्वीच्या काळामध्ये होते, जसे की आता पृथ्वी इव्हॉल्व झाली तसे हळूहळू प्राण्यांचा काय झाला, विकास होत गेला ह्याच्यावरती, बौद्धिक स्तरावरती, भौतिक स्तरावरती, त्यांच्या फिजिकलमध्ये आणि त्यांच्या माइंडच्या स्तरावरती. आता तर सध्या जे चालू आहे ते कॉन्शियसनेस लेवल खूप जास्त हाय आहे सध्या पृथ्वीचीही, आणि तिकडे वाटचाल सुरू झालेली आहे. सुपर कॉन्शियसनेसकडे आता ही पृथ्वीची ऊर्जा जात आहे. तुम्हालाही माहिती आहे आणि बऱ्याच जे कोणी आध्यात्मिक ह्याच्यामध्ये आहेत त्यांनाही माहिती आहे की सतयुगाकडे वाटचाल चालू झालेली आहे, आणि जे आपलं जे जीवन आहे ते आता बदलत आहे. कुठेतरी ऊर्जा ज्या आहेत त्या खूप वेगळ्या एक शिफ्ट होत आहे, आणि हे कुंभयुग आहे. सो जे कोणी ट्विन फ्लेम्स आहेत, आध्यात्मिक जर्नीमध्ये आहेत, त्यांच्या जीवनामध्ये तर शिफ्ट चालूच आहे. म्हणजे एक सडन अचानक मोठा बदल होतोय. तर तो जो काही बदल होतोय तो कुठे जातोय, तुमच्या चेतनेच्या स्तरामध्ये होतोय, तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये होतोय, तुमच्या सगळ्या आजूबाजूच्या इन्व्हायरमेंटमध्ये होतोय. तर हा बदल होतोय कशासाठी होतोय, तर तुमच्यातील ऊर्जा ज्या आहेत त्या तुम्हाला तयार करत आहेत. कशासाठी? सतयुगासाठी. सतयुग जे येणार आहे, कल्की भगवानांच्या संदर्भात मी मागे एक व्हिडिओ टाकला होता, तो तुम्ही बघू शकता की स्वतः त्यांनी मला येऊन स्वप्नामध्ये मला सांगितलं की सतयुग येणार आहे. त्यांनी कळवलं मला, कल्की भगवानांचं मला साक्षात दर्शन झालं त्यावेळेस. आणि कारण की मी हाय व्हायब्रेशनमध्ये होते म्हणून त्यांनी मला सांगितलं. आता माझ्याकडून ही ऊर्जा तुमच्याकडे आली आहे, म्हणजे तुम्ही अजून 1000 लोकांना सांगणार. सो जितके हे व्हिडिओ पाहतील लोक, ज्यांना ज्यांना हा मिळेल, दे आर व्हेरी ब्लेस, कारण की त्यांना कल्की भगवान साक्षात येथे आशीर्वाद देत आहे. आणि तुम्ही हीच ऊर्जा काय करणार, अदर ठिकाणी पसरवणार. तुम्ही एका तरी व्यक्तीला सांगणारच ना की कल्की भगवान येणार आहेत, सतयुग सुरू होणार आहे. तर हे काय होईल मग, ऊर्जा जी काय होईल माझ्याकडून तुमच्याकडे, तुमच्याकडून दुसरीकडे. डिवाइनने मला सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं. सो हे एक स्प्रेड आहे जो आपण करत आहोत, आध्यात्मिक स्प्रेड. आणि हे कोण करतात, जे आध्यात्मिक जर्नीमध्ये आहेत, ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत, तीच लोक हे सगळं करू शकतात, ज्यांच्याकडे पॉवर डिवाइनने दिलेली आहे, जे चूजन वन आहेत. बघा, भगवानाची भक्ती करणारा मोठा नसतो. जे भगवानाची भक्ती करतात त्यांची सेवा करणारे खूप मोठे असतात, खूप महान असतात. आणि मग डिवाइन त्यांचा ऐकतो की तुम्ही माझ्या भक्तांची सेवा करताय, तुम्ही माझ्या जे जवळचे आहेत, जे आपले भक्त असतात, डिवाइनशी कनेक्टेड असतात, त्यांचे ते खूप जवळचे असतात, आणि तुम्ही त्यांची मदत करताय कशा तरी मार्गाने, कशा तरी ह्याने तुम्ही सेवाच करताय एक प्रकारे. तर ते पाहून परमेश्वर खूप जास्त खुश होतो, कारण प्रत्येकाची एवढी आत्म्याची जागृती नसते की ते डायरेक्ट कनेक्टेड होऊ शकतात डिवाइनशी. होऊ शकता तुम्ही, पण जसं जसं तुमची सोलची जर्नी आहे, जशी जशी पुढे जाईल तसं तसं तुम्हाला डिवाइन काय करेल, सपोर्ट करेल. डिवाइन तुम्हाला साक्षात दर्शन देतील, डिवाइन तुम्हाला कनेक्शनमध्ये घेऊन जातील, आणि डिवाइन तुम्हालाच मार्ग दाखवतील. तर ह्या ज्या काही ऊर्जा आलेल्या आहेत त्या तुमच्या संदर्भात आहे. एक कॉन्शियसनेस शिफ्ट होत आहे. 88च्या पोर्टलमध्ये तुमचं स्वागत आहे. डिवाइनने तुम्हाला या सर्व कार्यासाठी निवडलेलं आहे. आणि सध्याच्या ज्या काही ऊर्जा राहिलेल्या आहेत, निगेटिव्हिटी होती खूप जास्त, तुमच्यामध्ये पॉवर होती, बट तुम्हाला ती कुणी सांगतच नव्हतं की तुझ्यामध्ये पॉवर आहे. सो त्यामुळे तुमचं जे काही तुम्ही करताय, तुम्ही जॉब करताय, ओके, तुम्ही घर सांभाळताय, तुम्ही बाहेरच्या जगामध्ये वावरताय, तुम्ही फॅमिली सांभाळताय, सगळं काही करताय. स्पिरिच्युअलिटीमध्ये सुद्धा तुमची आता अवेकनिंग हळूहळू होत आहे. परंतु हे सगळं करताना नेगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला जगू देत नाही, सुखाने जगू देणारच नाही. तुमच्या ते शेजारी पाजारी असतील, ते तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असतील, कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्हाला अशा ठिकाणी टाकलं जाईल जिथे तुम्हाला वाव नाही मिळणार, तुमचे स्किल्स दाखवण्याला, तुमचं जे काही प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे ते पुढे येण्याला. जर एखादा हुशार असेल, खूप जास्त हुशार असेल, आणि त्याला एखाद्या लास्टच्या बेंचवर बसवलं किंवा खूप मागे बसवलं, अशा ठिकाणी जिथून त्याला पुढे येण्याचा वावच नाही. दुसरे जे कोणी कामाचे नाही आहेत, जे फक्त काय म्हणतात वशिल्यावरती किंवा मोठ्या घरातले आहेत म्हणून त्यांना पुढे ठेवलेलं आहे, आणि त्यांनाच फक्त फोकस केलं जात आहे, त्यांनाच फक्त बोलवलं जात आहे. म्हणजे ज्याच्याकडे खरी प्रतिभा आहे, ज्याच्याकडे खरं तो हुशार आहे, किंवा ज्याच्याकडे डिवाइनने खूप जास्त ब्लेसिंग्स करून त्याला पाठवलेले, त्याला कधीही पुढे येऊ दिलं जात नाही. कारण की त्याच्यामध्ये ती पॉवर आहे की ती ह्या सगळ्या खोट्या नमुन्यांना बाहेर हाकलवू शकते, पण ते होऊ दिलं जात नाही. का नाही होऊ दिलं जात? नेगेटिव्ह ऊर्जा काय करतील, तुम्हाला त्या सर्वापासून दूर घेऊन जातील. तुमचं सामर्थ्य, तुमचं प्रभुत्व, तुमचं व्यक्तिमत्व कधी तुमचं पुढे येऊ दिलं जाणार नाही, त्याला संधी मिळणार नाही. तर हे कशामुळे होतं? नेगेटिव्ह ऊर्जांच्या प्रभावामुळे. आणि जे कोणी असे खूप टॅलेंटेड असतात, बुद्धिमान असतात, जे ह्या जगामध्ये काहीतरी करण्यासाठी आलेले असतात, त्यांना नेहमी मागं ठेवलं जातं. तर ह्या ज्या काही ऊर्जा आहेत, तुम्ही करत आहात, सगळं पुढे जात आहात, सगळ्या गोष्टी करत आहात,
पण नेगेटिव्हिटी काही तुमचा साथ सोडत नाहीये. हे कार्मिक रिलेशनशिप आहेत जे तुमच्या जीवनामध्ये आहेत. येथे कार्मिक ऊर्जांचाही प्रभाव तुमच्या आजूबाजूला दिसून येत आहे, जे की तुमच्या फॅमिलीमध्ये आहेत, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत, तुमच्या शेजारी पाजारी आहेत, तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा आहेत. तर अशी लोक आहेत जी तुमची कार्मिक आहेत. तुम्ही म्हणाल हे आमच्याशी प्रेम का करत नाही, हे आपल्याला जवळ का करत नाही, आपण तर चांगलं वागतो ह्यांच्याशी, आपल्या मनात ह्यांच्याबद्दल काही नाहीये, आपण तर खूप पॉझिटिव्हली ह्यांच्याशी जवळ जातोय. जसं की एखादं खूप इनोसंट बच्चा आहे जो खूप हुशार आहे, खूप टॅलेंटेड आहे, पण तो काय करतो, एखाद्या घमेंडी अहंकारी जो की स्वतःच हित पाहणार आहे अशा व्यक्तीच्या जवळ जातो आणि त्याच्याशी चांगलं वागायला लागतो. परंतु तो जो घमेंडी आहे त्याला माहिती आहे माझ्याकडे काहीच नाहीये, फक्त माझ्याकडे काय आहे, पॉवर आहे, पैसा आहे. आणि जर माझ्याशी कनेक्टेड राहायला लागला तर ह्याला कळून जाईल की माझ्यामध्ये काही क्षमता नाही, म्हणून तो तुम्हाला दूर करतो. तो तुमच्यापासून दूर पळतो. का पळतो? की त्याला माहिती असतं की हा फुलफिल आहे, हा खूप टॅलेंटेड आहे, हा खूप हुशार आहे, याच्यामध्ये ते सगळे गट्स आहेत. पण हा जर माझ्यासोबत राहिला तर मग माझी काही व्हॅल्यू राहणार नाही, माझं काही सामर्थ्य राहणार नाही. त्यामुळे ते लोक तुम्हाला दूर करतात. त्यांची जे खोटं ढेकोसला आहे ना तो, ते जपण्यासाठी, त्यांचा खोटा आविर्भाव जपण्यासाठी ते तुम्हाला दूर करतात. ते तुम्हाला कधी जवळ येऊ देणार नाही, ते तुम्हाला चांगलं काम करू देणार नाही. तुम्हाला टाकलं जाईल अशा ठिकाणी, दुर्गम ठिकाणी टाकलं जाईल तुम्हाला, अशा अवस्थेमध्ये जिथून तुम्ही हळूहळू खचून जाल. तुमच्या क्षमतांना तुम्ही दाबून टाकाल, तुम्ही कधी पुढे येऊ शकणार नाही. तर येथे डिवाइन तुम्हाला या संदर्भात ह्या रीडिंग मध्ये गाईड करत आहे. लेट्स सी, पाहूया आपल्याला आज कोणाच्या ऊर्जा मिळतात. अँड इट्स अ व्हेरी पॉवरफुल साईन. इमोशनल कनेक्शनसाठी तुम्ही पाहत आहात, तुमच्या जीवनामध्ये कोणी तुम्हाला समजून घेईल हा विचार करत आहात. कार्मिकचा तुमच्या आजूबाजूला घेराफेरा आहे, तुमच्यावरती नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे. तुमची जी काही ही मन आहे, सारथी आहे तुमचा, तो तुमचे घोडे दुसरीकडे दौडवत आहे, जे की कधी पॉझिटिव्ह होतात, कधी नेगेटिव्ह होतात. हा कोण आहे? हा तुमचं मन आहे, सारथी आहे तुमच्या आत्म्याचा. आत्मा समजा, ही आत्मा काय आहे? गाडी आहे. ओके. आणि हा मन काय आहे? ती गाडी चालवतो. आणि ह्या आपले विचार काय आहेत? हे आपले विचार आहेत. मनाच्या याच्यावर आहे. मन कधी हे करतं, कधी ते करतं, पण आत्म्याच्या ऊर्जेमध्ये नाहीत ना तुम्ही. मग तुमचं मन काय करणार? भटकवणार तुम्हाला ह्या दोन्ही ऊर्जामध्ये. तुम्हाला ते सतत फिरवत राहणार. तुम्हाला एक फोकस तुमच्याकडे राहणारच नाही कधी. तर ह्या सर्व ऊर्जा आहेत. लेट्स सी, पाहूया यावरती आपल्याला काय गायडन्स मिळते. आपल्याला आज गायडन्स घ्यायचं कोणाचं आहे आणि आपल्याला कोणाकडून आज गायडन्स मिळणार आहे तेही आपण पाहणार आहोत. सो कनेक्टेड राहा, पूर्ण व्हिडिओ पहा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. लेट्स सी, पाहूया आपल्याला कोणाच्या ऊर्जा, ज्या मोस्टली ऊर्जा जाणवतील मी त्याच घेत असते. ते चालय डेव्हिल ऊर्जा आहेत. ओके, डेव्हिल ऊर्जा आहेत. पौर्णिमेचा प्रभाव आहे अजूनही काहींच्या वरती. पौर्णिमेचा प्रभाव, डेव्हिल ऊर्जा. नेगेटिव्हिटी मध्ये गेलात, रडलात, क्राईंग एनर्जी झाल्या, विचार नेगेटिव्ह झाले, स्वतःची इस्टीम लो इस्टीम करून घेतलीत, कॉन्फिडन्स लेवल लो झालाय, दुःखी, सतत शांतता नाही, दुःखी, बर्डन, यू फील बर्डन. डिवाइन फेमिनाइन ऊर्जा, डिवाइन मस्कुलाइन ऊर्जा. स्पिरिच्युअल पर्सन, यू आर अ स्पिरिच्युअल पर्सन, यू आर ऑन आध्यात्मिक जर्नी. जर्नीचं कार्ड आहे हे. द फुलचं काय आहे? हा बच्चा आहे डिवाइनचा, जो जर्नीला निघालाय, ज्याच्याकडे काय आहे? एक छोटंसं गाठोडं आहे आणि त्याचं साप शुद्ध मन आहे. आणि तो कुठं निघालाय? उडी मारायला. कुठे? या दरीमध्ये. रिस्क टेकर आहे तो. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा आहे त्याला, जोखीम घ्यायला तयार आहे तो. पण तो पुढं पाहतोय का? त्याला कोणीतरी रोखतंय इकडे. पुढे पाहत नाही तो. अनुभव असेल तर तो पुढे पाहिल, जर अनुभव नसेल तर तो ह्या खड्ड्यात पडेल. सो अशा ऊर्जा आहे. स्पिरिच्युअलिटी मध्ये आहात तर योग्य ते गायडन्स हवं आहे. माता महालक्ष्मीचं गायडन्स आहे. ओके, टुडे माता महालक्ष्मी जस्टिस देणार आहे तुम्हाला. सेलिब्रेशनची ऊर्जा आहे लवकरच. तर माच काढते बाहेर सगळ्यातून, वेटिंगच्या ऊर्जेतून मा बाहेर काढेल, कुलदेवी बाहेर काढेल. तुमची कुलदेवीची ऊर्जा आहे. ओके, माची ऊर्जा आहे, माची अगेन ऊर्जा आहे, माची ऊर्जा अगेन आहे, आईची ऊर्जा अगेन आहे, कुलदेवीची ऊर्जा अगेन आहे. कोणी कुलदेवी असेल तुमची, मा रेणुका माता, माता महालक्ष्मी, आई तुळजा भवानी, एकविरा आई. एकविरा आईचं पण मला खूप जास्त आठवण आज आली आहे, खूप ऊर्जा जाणवली आहे. ठीक आहे, माचच तुम्हाला सामर्थ्य आहे.
इम्प्रेस आहात तुम्ही, इम्प्रेस. सो पॉझिटिव्ह, व्हेरी पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर बर्डन आहे, बर्डनमधून बाहेर पडाल. ओके, लेट्स सी. आपल्याला मा कुलदेवी, माता महालक्ष्मी, फोर्सफुली तर मी काही काढतच नाही, काढ कधी. माता महालक्ष्मी, समृद्धतेची देवता, तुम्हाला आज काय गायडन्स देऊ इच्छित आहे. नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे, तर हनुमानजी सुद्धा तुम्हाला हे रिडिंग थ्रू गाईड करत आहे. तर आय थिंक माचीच ऊर्जा आहे सगळी, महाकालीचीच ऊर्जा आहे सगळी, सगळे रूप त्यांचेच आहे. तर त्यांच्याकडून आपण आज गायडन्स घेतो. आपण आज महाकालीकडून संदेश घेत आहोत, कारण की ऊर्जा तशा आहेत. माचे सगळे रूप आहेत, माता महालक्ष्मी, दुर्गा माता वैष्णवी, आई एकवीरा देवी, तुळजाभवानी, रेणुका माता, सप्तशृंगी माता, सगळे त्यांचेच रूप आहेत. महाकालीचे रूप आहेत, शक्तीचेच रूप आहेत. तर शक्ती जी माता आहे ती तुम्हाला काही कनेक्ट करू इच्छित आहे, काही गायडन्स देऊ इच्छित आहे. तर तुम्ही ही तुमच्या कुलदेवीच्या नावाने कमेंट करायचे आहे, कारण की हे 88चं पोर्टल जे आहे ते खूपच जास्त पॉझिटिव्ह आहे. तर बॉटमची ऊर्जा दिगंबरा, दिगंबरा. दिगंबरा म्हणजे काय, ज्याच्या अंगावरती कुठलंच वस्त्र नसतं, ज्याच्या अंगावरती काहीच नसतं, त्याला काय म्हणायचं, दिगंबर स्वरूप. ओके, तर तुम्हाला इथे काय गाईड करत आहे. आय एम नेक फॉर हाईड नथिंग. माकडे लपवण्यासारखं काही नाहीये, तसंच तुमच्याकडे सुद्धा काही लपवण्यासारखं नाही. ज्या गोष्टींची तुम्ही भीती बाळगत आहात, जे मुखवटे तुम्ही परिधान केलेले आहेत, मी असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर तसं होईल, ते तुम्हाला कुठेतरी सोडून देण्यासाठी गाईड करत आहे. सध्या जे तुम्ही स्वतः विचार करत आहात कुठल्याही भक्तीमध्ये जाण्यासाठी, कुठल्याही डिवोशनमध्ये जाण्यासाठी, तर तुम्हाला फुल्ली त्यामध्ये ऍक्टिव्हेट व्हावं लागणार आहे. तुम्हाला स्पिरिच्युअलिटीमध्येच ऍक्टिव्हेट व्हावं लागणार आहे. जर तुम्ही असे थोडेफार इकडचं तिकडचं ऐकून काही गोष्टी करत असाल तर त्या तुम्हाला कामी नाही येणार. जसं की एखादं लहान मूल असतं, जे मूल असतं ते एकदम लहान असतं, त्याच्या अंगावरती वस्त्रही नसतात. त्याला काय करते, ढकून घेते, असं काय करते, ती पांघरून टाकते त्याच्यावरती, त्याला कपडे घालायला शिकवते, त्या सगळ्या गोष्टी शिकवते. परंतु आई पुढे तर कुठल्या गोष्टी लपून राहत नाही. तुमच्या मनामध्ये जे काही दुःख आहे, जी काही चिंता आहे, ती आईने कधीच असं तुम्हाला दाखवलं नसेल की त्यांना माहिती नाही. तुम्ही काही लपून ठेवा, पण ते एक ना एक दिवस तुम्हाला आई पुढे उघड करावं लागणार आहे. तुमचे दुःख तिने जाणलेले आहेत. तुमच्या जीवनामध्ये सध्या जो काही त्रास आहे, पेन आहे, जे काही डिस्टर्बन्स आहे लाईफ तुमची, तर ती आईने पाहिलेली आहे. तिच्या पुढे काही लपून राहत नाही. तुम्ही किती लपवण्याचा प्रयत्न करा, तुम्ही किती झाकवण्याचा प्रयत्न करा, पण ते एक ना एक दिवस उघड होणार आणि ते आई करणार. कारण की त्यानंतरच तुमची जी खरी अवेकनिंग आहे ती सुरू होणार आहे. जोपर्यंत तुम्ही काय म्हणते ते झूटचा मुखवटा, खोट्याचा पांघरून घेऊन चालणार, घरामध्ये खूप कॅओस आहे, घरामध्ये खूप भांडण आहे, घरामध्ये खूप त्रास आहे, शेजारी पाजारी त्रास आहे, कामाच्या ठिकाणी त्रास आहे, परंतु तुम्ही ते रिव्हील नाही करत. तुम्हाला जे काही त्रास होते सहन करताय, तुम्ही सहन नका करू. सहन करण्याची काही गरज नाही. तुम्हाला वाटेल की जर मी सांगितलं सगळं, मी जर काही केलं सगळं, तर माझं काय होईल, माझं थोडंसं प्रतिष्ठा जी आहे कमी होईल, माझं नाव खराब होईल, किंवा लोक म्हणतील अरे यार ह्यांच्या घरात असं आहे का, किंवा ह्यांच्या जॉबच्या ठिकाणी असं आहे का, किंवा लोक ह्यांच्याविषयी असा विचार करतात का की हे कमी आहेत का, किंवा असे. तर हे जे काही तुमचे डाऊट्स असतात ना, की मी फुल्ली जर ओपन झालो, मी फुल्ली जर काही गोष्टी सांगितल्या, मी जर सगळं जर सांगितलं, तर मग लोक माझ्याविषयी चुकीचा विचार करतील, मला ते कमजोर समजतील. मी रडलो, मी क्राईम केलं, मी माझ्या भावना सांगितल्या, तर लोक मला कमी समजतील. तर येथे माँ काली तुम्हाला गाईड करत आहे, माँ शक्ती तुम्हाला गाईड करत आहे की आधी सगळं फुल्ली तुम्ही पवित्र झाल्याशिवाय, तुमचं जे मन आहे ते एखाद्या लहान मुलासारखं झाल्याशिवाय, जे काही लपून ठेवत नाही, जे काही झाकून ठेवत नाही, त्याशिवाय तुम्हाला आईची कृपा नाही मिळणार, त्याशिवाय तुम्हाला पुढचं अवेकनिंग नाही मिळणार, त्याशिवाय तुम्हाला पुढची जागृती नाही मिळणार, पुढचा मार्ग नाही कळणार. तुम्हाला जिकडे जायचं आहे तो मार्ग तुम्हाला नाही कळणार. तुम्ही असेच फिरत राहाल. मग हे ऑप्शन घेऊ का, ते ऑप्शन घेऊ का, हे करू का, ते करू का, काय करू मी कसं बाहेर पडू याच्यातून. तर तुम्ही वर्षानुवर्ष जन्मोजन्म मग ह्याच खिचपत पडणार. ह्याच्यामध्ये माइंड तुम्हाला ह्याच्यामध्येच अडकवून ठेवणार. जसं की चॅरोटचं कार्ड आलं होतं. तुमचं माइंड तुम्हाला कधी नेगेटिव्हिटीकडे, कधी पॉझिटिव्ह, तुम्हाला पीस नाही मिळणार, तुम्हाला शांतता नाही मिळणार जोपर्यंत तुम्ही
तुमचे जे काही डाऊट्स आहेत, जे काही तुमच्या मनात चाललंय, जे काही शंका आहे, जी काही भीती आहे, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुम्हाला मार्ग दाखवणार नाही. ओके, तर हा जो मेसेज आहे तो त्यांच्यासाठी आहे जे घाबरतात स्वतःच्या इमोशन्सला फेस करण्यासाठी, स्वतःच्या भावनांना व्यक्त करण्यासाठी, जे घाबरतात, ज्यांच्या मनात भीती असते की माझी प्रतिष्ठापणा लागेल, माझा अमुक होईल. तर मग हे बघा, सिकंदर होता, त्याने इतक्या वेळेस जिंकलं सगळं आणि जाताना तो हात मोकळे ठेवून गेला आणि हे दाखवलं त्यांनी. का दाखवलं? की त्यांनी सांगितलं किती कमवलं तरी हे मी काही घेऊन जाणार नाहीये, त्यामुळे आहे ते जीवनामध्ये आनंदात राहा. हिटलरही होता, तोही गेला. कशाने गेला? सुसाईड करून गेला. का गेला सुसाईड करून? तो कारण की त्यांनी त्याच्या भावना लपवल्या. त्यांनी दाखवलं नाही की तो आतून किती खोकला आहे, आतून किती कमजोर आहे. आतली कमजोरी तुम्ही कधी बाहेर व्यक्त करणार नाही तोपर्यंत तुम्हाला योग्य ते गायडन्स कुठूनच मिळणार नाही. तुमचा डिवाइन सेल्फ जे आहे त्यामध्ये तुम्ही येणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की मला काय सांगायचंय, मला काय बोलायचंय, माझ्या भावना मी कशा व्यक्त करू. माझं पण मनामध्ये खूप सारं आहे, पण ते खूप ओथंबून गेले. मग ब्लॉकेजेस तुमच्या बॉडीमध्ये निर्माण होणार. त्याचं काय? तुमचे जे चक्राज आहे त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस असणार, तुमचे हेल्थ इश्यू असणार, तुमचं पूर्ण पेन असणार बॉडीमध्ये, तुमचे सेक्शुअल चक्रा ऑर्गन्स ते सगळे डॅमेज झालेले असणार, तुमचं इंटेस्टाईन, तुमचं जे काही नाभी आहे तिथे तुमचे ब्लॉकेजेस असणार, तुमच्या पचनाच्या तक्रारी असणार, हार्टमध्ये इश्यू असणार, हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असणार, डायबिटीज असणार, थ्रोट तुमचं क्लिअर नाही, कम्युनिकेशन नाही करू शकणार तुम्ही, मग तुम्हाला इंट्युशन्स नाही कळणार. पुढे खरं जरी चाललेलं असलं तरी तुम्ही शंका घेणार, त्यावरती डाऊट घेणार सतत. कोणी तुम्हाला चांगलं सांगत असेल, खरंही सांगत असेल तर तुम्ही डाऊट्स घेणार. सो हे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करणार नाही मापुढे. तर मापुढे भावना व्यक्त करा. ती तुमची आई आहे, ती या ब्रह्मांडाची माता आहे, ती शक्ती स्वरूप आहे आणि तिचा अंश तुमच्यामध्ये जर आहे तर तुम्हाला नाही ते खोटे मुखवटे घेऊन चालण्याची काही गरज नाहीये. जे आहे त्याला स्वीकारा. तुमच्या घरामध्ये वादविवाद आहे तर तुम्ही स्वीकारा, त्यांनी तुमचं नाव खराब थोडी होणार आहे. तुम्ही जर योग्य कार्य करत आहात आणि तरी तुम्हाला जर असं सहन करावं लागत असेल तर काय गरज आहे कोणाचं तरी तुम्ही कोणाचं तरी झाकून नेताय काही गोष्टी. नो, डोंट वरी. असतं असं की फॅमिलीमध्ये जेव्हा आपण सांगतो आपल्याच घरातील काही गोष्टी की मला त्रास होतोय, माझ्या बाबतीत असं घडतंय, त्यावेळेस कदाचित असंही होतं की तुम्हाला जज केलं जातं. तुम्हाला वाटतं, त्यांना वाटतं की ह्यांच्यामध्ये सहनशक्ती नाही. ओके, ते तुम्हाला हे करतं, पण ऍक्च्युअल तुमची जी अवेअरनेस आहे खूप जास्त आहे. तुम्हाला छोटंसं जरी कोणी बोललं तर तुम्हाला सहन नाही होत, बिकॉज यू आर सेन्सिटिव्ह पर्सन. आध्यात्मिक आहात. आध्यात्मिक लोकांची सेन्सिटिव्हिटी खूप जास्त असते. काहींना खूप पहाड जरी पडलं तरी काही नाही होत, कारण की ते गेंड्याच्या कातडीचे असतात. पण जे लोक सेन्सिटिव्ह आहेत अध्यात्मामध्ये त्यांना छोट्या गोष्टींचा पण फरक पडतो, कारण की त्यांची सोल तेवढी जागृत असते. आणि जर तुम्हाला आता जागृती आलेली आहे, हळूहळू अवेअरनेसमध्ये आलेला तर खोटे मुखवटे पांघरून जमणार नाहीये, तुमच्या मनात गोष्टी ठेवून जमणार नाही. पण निगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला काय करतील, त्या स्पीक आउट करू देणार नाही. तेव्हा आपण मागे खूप ठिकाणी पाहतो की मुलींवरती खूप जास्त अत्याचार होतात, महिलांवरती होतात आणि पुरुषांवरती पण होतात, पण ते बोलतच नाही, ते व्यक्तच करत नाही. त्यांना वाटतं कदाचित आम्ही सांगितलं तर आम्ही वीक पडू, आम्ही आमचंच उघडं कसं काय करणार. तर ही मा दिगंबरा आहे, तिच्या पुढं काही तुमचं चालणार नाही, काही तुम्ही लपून ठेवू शकत नाही. आणि लपून ठेवलं तर तुम्हाला दुःख खूप जास्त होईल. सो ही जेव्हा तुमच्या जीवनात येईल, जेव्हा तुम्ही आराधना कराल मा कालीची, त्यावेळेस ती तुमच्या जीवनामध्ये असले दुःख ठेवणार नाही. ती पूर्ण फुल्ली तुम्हाला पूर्णच हे करणार, एक्सपोज करणार. मा काली, मा काल, शिवजी, शिवशक्ती तुमच्या जीवनामध्ये येतात त्यावेळेस ते तुम्हाला तोडतात. का तोडतात? की तुम्हाला त्यातून नवीन घडायचं असतं. हा मार्ग सोपा नाही, आध्यात्मिक मार्ग सोपा नाही. ट्विन फ्लेम जर्नी इज नॉट फॉर फन ऑर गेम ऑर रोमॅन्टिक रिलेशनशिप. नो, तो तुमचा एक मार्ग आहे. खूप जन्मोजन्मीची साधना करून सुद्धा हा मार्ग मिळत नाही. तो मार्ग तुम्हाला डिवाइनने दिलेला आहे. तुमच्यामध्ये ती जागृती निर्माण केली गेली आहे, तर त्याचा आदर राखा, त्याला खूप सिरियसली घ्या, त्याला एक सेन्सिटिव्हली घ्या, त्याला पॉझिटिव्हली घ्या. कारण की ही जर्नी कुणालाही नाही मिळत. युअर चूजन वन, म्हणून तुम्हाला ही जर्नी मिळालेली आहे, म्हणून तुम्ही याच्यामध्ये टाकलेले आहात. लोक संत महात्मे होण्यासाठी काय काय करतात, सगळं सोडून देतात, जंगलात जाऊन राहतात, जन्म प्रार्थना करतात, जन्म आराधना करतात की मला डिवाइनची प्राप्ती हो. मग इथं जर तुम्हाला डिवाइनने स्वतः निवडलेले की बाळा तू इकडं चाल, डिवाइन तुम्हाला घेऊन गेलं इकडं, त्यांच्या इच्छेशिवाय, त्यांच्या मर्जीशिवाय तुमच्या जीवनात काही नाही होणार. जर त्यांनीच तुम्हाला निवडलेलं आहे तर तुम्हाला त्यावरती सिरियसली कार्य करणं गरजेचं आहे. कुणाला पण नाही निवडलं जात. IAS काय सगळेच होतात का? MBBS सगळेच करतात का? नाही ना. मग तुम्हाला जर निवडलंय आध्यात्मिक मध्ये, तुम्हाला MBBS करायचंय, IAS करायचंय, तर तुम्ही स्वतःशी तर प्रामाणिक राहा ना. तुमच्या जे भावना आहेत, तुमच्या ज्या ऊर्जा आहेत, तुम्ही त्या ऍक्सेप्ट नाही करणार, मग कसं तुम्ही पुढे चालणार? तुम्ही जर हेच ऍक्सेप्ट करायला तयार नाही की आय एम अ ट्विन फ्लेम और आय एम ऑन
स्पिरिच्युअल पाथ और आध्यात्मिक जर्नी, मग पुढे कसं चालणार? तुम्हीच नाही आधी ऍक्सेप्ट करत, तर तुम्हाला ते ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. त्या मार्गावरती पुढे चालणं गरजेचं आहे. आणि तुमचे खोटे मुखोटे माता नाही ठेवू शकणार. ती मा काली आहे, शक्ती स्वरूप आहे ती. ठीक आहे. सो ही मा दिगंबराचा तुम्हाला संदेश आहे जो खूप पॉवरफुल आहे. आणि तुमच्या जीवनात तो घ्या, स्वीकारा, एनर्जीला क्लेम करा, पॉझिटिव्ह राहा. ओके. देन आपल्याला इथे दिसून येतंय श्रवणी. श्रवणी म्हणजे काय? आपण ऐकतो, श्रवण करतो. आपण काय ऐकतो ह्याच्याकडे फोकस करा. आपण कुणाचं ऐकतोय ह्याच्याकडे फोकस करा. बाहेर काय चाललंय, बाहेर 3D मध्ये काय चाललंय, भौतिक जीवनात काय चाललंय, इतर लोक तुम्हाला काय बोलतायत, काय म्हणतायत, तुम्हाला किती ते कमी लेखतायत, किती ते तुमच्यावरती डाऊट करतायत, किती ते तुम्हाला नावं ठेवतायत. ओके. ते नाही ऐकायचंय आपल्याला, ते बिलकुल नाही ऐकायचंय. ते ऐकण्यामध्ये वेळ घालवाल तर मग तुमच्या आत्म्याचा विकास कधी करणार? तो मला असं बोलला, बापरे त्यांनी मला बदनाम केलं, त्यांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेतला, त्यांनी मला अमुक तमुक वाईट बोललं, त्यांनी मला शिवी दिली, तिने मला वेगळंच बोललं, ती सतत माझ्यावरती कान ठेवून आहे, माझ्या घरात काय चाललंय, माझ्या घरात भांडणं झाले तर ते लोक मला नाव ठेवतात. ओके. हे आपण ऐकत असतो ना, त्यांनी काय होतं मग आपल्या ऊर्जा हाय जायच्या तर त्या लो वरती जातात. मग आय एम नॉट गिल्टी आणि माझी बदनामी झाली, अमुक झालं, हे ऐकत राहता तुम्ही सतत. ते ऐकणं सोडून द्या, ते तुमच्या कामाचं नाहीये. तुम्ही एका आध्यात्मिक जर्नीमध्ये आहात आणि हे तुमच्या भोवती आजूबाजूला हे नेगेटिव्हिटीचं वातावरण राहणार आहे. चिखलात जसं कमळ उगवतं, मग ते कमळ काय सोडून देतं का त्याचा सुगंध देणं? तसं तुम्ही ह्या चिखलातले कमळ आहात, तुम्ही ह्या दगडांमधले हिरे आहात. हे कधी तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करणार? वाय यू नॉट? सो मा काली तुम्हाला इथे, मा शक्ती तुम्हाला इथे गाईड करत आहे. बाळा, तुझी सवारी तयार आहे. यू आर रेडी ऑर नॉट? ही जे मा दुर्गाची सवारी आहे की नाही, वाघाची सवारी कोण करू शकतं? जिच्यामध्ये पॉवर आहे. वाघ काय असा तसा नाही, कोल्हा नाही तो, लांडगा नाही येतो, गाढव नाही येतो, कुत्रा नाही येतो, वाघ येतो, सिंह येतो. तिची सवारी तुम्हाला दिली देवानी. ती तुमचं इंद्रिय आहे. ते यू हॅव टू कंट्रोल. नाही कंट्रोल करू शकणार तर तुम्ही नाही पुढे जाऊ शकणार. ते तुम्हाला संपवतील. तुम्हाला संपायचं नाहीये, तुम्हाला पुढे जायचं आहे. तुम्हाला तुमचा मार्ग चूज करायचा आहे. आणि 8-8चं पोर्टल तुमच्या जीवनामध्ये तेच घेऊन आलंय. तुमची आध्यात्मिक जागृती घेऊन आले, तुमच्या जीवनामध्ये अवेअरनेस घेऊन आले. तुम्हाला स्पिरिच्युअल पाथवरती पुढे जाण्यासाठी येते. मी तुम्हाला गाईड का करते? डिव्हाइन तुम्हाला गाईड करते. मी कशाला गाईड करू? मा दुर्गा तुमच्या जीवनामध्ये, मा शक्तीचं पदार्पण तुमच्या जीवनामध्ये झाले, ते तुम्हाला गाईड करतायत की तुला या मार्गावरती पुढे जायचंय. ही सवारी काही साधारण लोकांसाठी नसते. आणि तुझ्यामध्ये ती पॉवर आहे, तुझ्यामध्ये इन्फिनिट क्षमता आहे. इन्फिनिटीचं कार्ड आहे हे, इन्फिनिट क्षमता. 8-8चं पोर्टल इज नॉट अबाउट हे जे लोक सांगतायत की तुमचं असं होईल, तुमचं तसं होईल. तुमच्यामध्ये जागृती आधी येईल. तुम्हाला ह्या हिंस्र प्राण्याला तुम्हाला काबूमध्ये आणायचं आहे. जे तुमच्या मनामध्ये चालू असतं, जे तुम्हाला खाईल एक दिवस. तुम्ही नेगेटिव्हिटीमध्ये जाल, डिप्रेशनमध्ये जाल. लोक म्हणतात मला सुसायडल थॉट्स येतात. का? तुम्ही कंट्रोल नाही करत ना तुमच्या ऊर्जांना. तुम्ही त्यांना वाट देता, तुम्ही त्यांना फिरायला, मोकाट फिरायला तुम्ही सोडून देता त्याला. तुमच्यामध्ये जर तेवढी पात्रता आहे, तुम्ही एखाद्या हिंस्र प्राण्याला काबूत करू शकता. तर मग हे कसं होतं? तुम्ही जेव्हा स्पिरिच्युअलिटीमध्ये जाता, तुम्हाला माहिती आहे असे काही साधू संत असतात, आपल्याला माहिती आहे. बाकीचे तर मला नाही माहिती एवढं, मी नाही एवढे बघत. पण जे बाबा आमटे होते त्यांच्याकडे वाघ, सिंह सुद्धा राहायचे, बरोबर. आणि जे अशा अध्यात्मामध्ये जातात बघा, मी आता बहुतेक बघितले, जे वृंदावन, ब्रजवासी, जे नर्मदा परिक्रमाला जातात किंवा तिकडे जे लोक राहतात त्या ठिकाणी, त्यांच्या आजूबाजूला जे साधू संत आहेत, त्यांच्या आजूबाजूला काय करतात? प्राणी सुद्धा असतात, जे वाघ आहे, सिंह आहे, साप आहे, नाग आहे. पण ते त्यांना हार्म नाही करत, ते त्यांना त्रास नाही देत. का नाही देत? कारण की दे आर व्हेरी काम इन नेचर. त्यांचं पीसमध्ये आहेत ते. त्यांच्यामधून अशा भावना येतच नाही बाहेर की ते प्राणी त्यांना अफेक्ट करतील. त्यांनी काबू केले तेवढं त्यांच्या इंद्रियांना. आपल्याला काय साधं काही दिसलं की आपण लगेच घाबरतो. ते लोक नाही घाबरत. का नाही घाबरत ते? कारण ते डिवाइनशी कनेक्टेड असतात.
त्यांना माहिती आहे माझा करता करविता तो परमेश्वर आहे. कोणी इथला पुरुष नाही किंवा कोणी इथली महिला नाही जी मला आधार देईल. आणि कोणत्या जगातला पुरुष कोणती जगातली महिला तुम्हाला आधार का देईल. एक गोष्ट आहे शिवजींची आणि मा पार्वतीची. त्यांच्या मा पार्वती पुढे असे संकट यायचे तर ती शिवजींकडे जायचे, मला निरसन करा, शिवजी माझी मदत करा, असं करा तसं करा. तर एक मोठा राक्षस होता जो फक्त स्त्रीच्याच हाताने मरणार होता. आता मी एवढं डीपमध्ये नाही सांगत. तर माता पार्वती मा शक्ती स्वरूप आहे ना, ती शिवजींकडे गेली अँड शिवजी रागवत नव्हते ते, पण एक प्रेमळ होता त्यांचा धाक होता, एक बोलण्याची वृत्ती असते. कशासाठी असते ते आपल्याला माहिती आहे. आपले पिता आहेत, आपल्याला बोलतात कधी कधी. शिवजी आहेत, शिवजी आपल्याला बोलतात कधी कधी. ते काय म्हणतात की तू प्रत्येक वेळेस काही झालं की माझ्याकडे काय येतेस, म्हणजे काही हो तुझ्या पुढे संकट आले की तुला पुरुषांची मदत कशाला हवी आहे. तू स्त्री आहेस, तू शक्ती आहेस, तुझ्यामध्ये तेवढी सगळी पॉवर आहे, यू कॅन हँडल इट. तू सगळं करू शकतेस, तुला गरज नाही आहे कुणाची मदतीची. तू शक्ती आहेस, मी शिव आहे. माझ्यावरती तू बॅलन्स करून माझ्या सपोर्टवरती तू कार्य करायचं आहे. ही तुम्हाला कोण सांगतं, हे शिवजी सांगतात. तसं शिवजीने मा पार्वतीला सांगितलं, तसं तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे. तू शक्ती स्वरूप आहे, तू दुसऱ्याकडून अपेक्षा का ठेवतेस. कुणी असो, मेल फिमेल कुणी असो, तुम्ही शक्ती स्वरूप आहात, तुमच्यामध्ये शक्तीची ऊर्जा आहे. तर तुम्हाला प्रत्येक वेळेस पुरुषांवर अवलंबून राहण्याची गरज नाही, तुम्हाला स्त्रीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. तुमच्यामध्ये ती पॉवर आहे, तुम्ही ते करू शकता. तुम्ही शक्ती स्वरूप आहात. आणि हे 8-8चं पोर्टल तुमच्यासाठी वाघाची सवारी घेऊन आले, सिंहाची सवारी घेऊन आले. तर तुम्हाला त्यासाठी तयार राहायचं आहे. राक्षस येतील, दुष्ट शक्ती येतील, तुम्हाला त्यांना कंट्रोलमध्ये करायचं आहे. तुमच्यामध्ये ती पॉवर आहे, दुसऱ्या कोणामध्ये नाहीये. तुमच्या जगातले, तुमच्या जीवनातले शत्रू, तुमचे हितशत्रू, तुमचे नेगेटिव्हिटी, ब्लॅक मॅजिक्स, ऑल तुमच्या चांगल्या कार्यामध्ये, यावरती तुम्हाला पाय ठेवून पुढे जायचं आहे. तुम्ही शक्ती स्वरूप आहात. शिवजी तुमच्या मदतीला नाही येत. शिवजी तुम्हाला ट्रान्सफॉर्म करतात की तुमच्यामध्ये ते सामर्थ्य निर्माण होतं. व्हॉट अबाउट शिवशक्ती जर्नी. त्यांच्या ऊर्जेने, त्यांच्या प्रेमाने, त्यांच्या सपोर्टने तुम्ही तुमचं कार्य करता. तुम्ही स्ट्रॉंगली पुढे जाता. तुमचं कार्य फक्त स्वतःसाठी नाही आहे, तुमचं कार्य पूर्ण होल ह्या ब्रह्मांडासाठी आहे. त्यासाठी ते तुम्हाला प्रेरित करतात. ते तुम्हाला काय बोलतील, तुला गरज नाहीये कोणाची, तुला गरज नाहीये पुरुषांची, तुला गरज नाहीये कुणाच्या मदतीची. तुला गरज आहे तुला ओळखण्याची स्वतःला. तू कोण आहेस. तू इतर लोकांचं ऐकत बसू नको. श्रावणी, आय एम द वन वर्थ वर्शिपिंग विदिन युअर सेल्फ. मी तुझ्यामध्ये आहे. मी तुलाच पुजते तुझ्या आतमध्ये राहून. तू बाहेर आराधना करतेस, मी तुला आतून मी तुझी आराधना करते की तू जागृत व्हावी. ओके. डोंट पुट मी ऑन अ पेडेस्टल. यू डिनाय युअर सेल्फ. यू आर नॉट सेपरेटेड फ्रॉम काली. तुम्ही मा काली शिवाय नाही आहात. मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्यातील शक्ती स्वरूपाशिवाय नाही आहात. तुम्हीच काली आहात, तुम्हीच शक्ती आहात, तुमच्यामध्येच ती ऊर्जा आहे. शी इज नॉट आउटसाइड ऑफ यू. शी इज युअर फिअरसेट ट्रूएस्ट सेल्फ. तुमचं जे खरं सत्य स्वरूप आहे, जे तुम्ही तुमच्या वरती जे झाकून घेतलंय, पांघरून टाकलंय. मी गरीब आहे, मी खूप जास्त वीक आहे, माझ्याकडे पॉवर नाही आहे, माझ्याकडे पैसा नाही आहे, माझ्याकडे हे नाही आहे, मी कॉन्फिडंट नाही आहे, मी सुंदर नाही आहे. ऑल जे तुमचे जे हे ब्लॉकेजेस आहेत ना, ज्याने तुमची खरी सेल्फ जी झाकून टाकली एकदम, तुम्ही कोण आहात ते पण तुम्ही विसरला. तर मा काली गाईड यू. तुमच्या अंतरात्म्याचं ऐका. तुम्ही कोण आहे, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही कशासाठी आलात, कसं कनेक्ट होणार तुम्ही मा कालीशी. मा कालीशी कनेक्टेड व्हा, ते तुम्हाला बोलवत आहे. तुमच्यातील क्षमतांना ओळखा, तुमच्यामधील पॉवरला ओळखा. तुम्ही कोण आहात, डिवाइन सेल्फमध्ये आहात. तर त्या गोष्टींना ओळखा. 8-8चं पोर्टल त्यासाठीच आहे. नॉट अबाउट युअर पर्सन, नॉट अबाउट युअर वेल्दीनेस. तुम्ही कोण आहात आधी तुम्ही ओळखा. कसं कळणार, इनर वर्क करा. इनर
जर्नीमध्ये जा. तुमची इनर जर्नी तुम्हाला दिली देवानी, मग तुम्ही ती घेतच नाही, तुम्ही ती करतच नाही. तुमच्या सोलशी कनेक्टेड तर व्हा. त्यामध्ये तर मा काली आहे, शिवशक्ती आहे, शिवजी आहेत. त्यामध्ये तर सगळी पॉवर दडलेली आहे तुमच्यामध्ये. तुमच्या ऊर्जा जेव्हा बॅलन्समध्ये येतील, शिवशक्ती ऊर्जा जेव्हा मस्क्युलाइन फेमिनाइन ऊर्जा बॅलन्समध्ये येतील, त्यावेळेस तुम्हाला इंट्युशन्स ज्या येतील, ज्या तुमच्या आज्ञा चक्रावरती आहेत, जे तुमचं ओपन अप झालं नाही त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, ते तुम्हाला कळणार नाही. मग तुम्ही चुकीच्या इंट्युशन्सला पकडणार आणि मग तुम्ही त्याच दृष्टीने रडत बसणार. तुम्ही मग क्राईंग एनर्जीमध्ये राहणार. मी कसं करू? तुमच्यामध्ये पॉवर आहे पण तुम्ही ते यूज नाही करत ना. कुणी बोलताय तर तुम्ही ऐकून घेताय. द्या ना उत्तर सरळे तोड. कशाला घाबरायचं कोणाला? ऐका आधी, स्वतःला ऐका. तुम्हाला पुरुषांची गरज नाही, तुम्हाला फिमेल एनर्जीची सुद्धा. हे बघा, दोन्हींसाठी आहे. कोणाची गरज नाही. तुम्हीच पॉवरफुल आहात. तुम्ही सगळं करू शकता. कशाला विक्टिम मोडमध्ये राहायचं आहे? हा माझी मदत करेल, तो माझी मदत करेल, कोणी नाही. शिवजी पण नाही मदत करत एक वेळ तर. शिवजी पण म्हणतात तू शक्ती आहे, तुला काय गरज आहे कोणाच्या मदतीची? तुझ्यातच ती पॉवर आहे, तू करू शकतेस. तुला काय गरज आहे माझ्या मदतीची? तू का माझ्यावर डिपेंड? आणि तिलाच सांगतात जी खरंच तिची शक्ती आहे. बाकीच्या महिलांना नाही सांगू शकत ते. बाकीच्या महिला ऐकणार पण नाही आणि ते करणार पण नाही. ती शक्तीच आहे जी शिवजींचं कार्य पुढे घेऊन जाते. बाकी अदर सोल, अदर फेमिनाइन ऊर्जा ते घेऊन जाऊ शकत नाही. ठीक आहे? दोघं मिळून तुम्ही एक कार्य करता. आधी शिवजी तुम्हाला जागृत करतील. शिवजीची शक्ती तुम्ही आहात आणि तुमची शक्ती शिवजी आहेत. सो म्हणतात ना, शक्तीशिवाय तर शिवजी पण शव आहेत. शव म्हणजे काय? मृत आहेत ते एक कॉन्शियसनेस आहे, एकदम शांत आहेत ते एकदम एक आपण म्हणतो ना, एक पूर्ण आहेत, ते कम्प्लीट आहेत, शांत आहेत. पण त्यांच्यामधून जी ऊर्जा बाहेर पडेल ती शक्ती आहे त्याच्यामध्ये. जसं की तुम्ही ध्यानामध्ये बसाल, मेडिटेशनमध्ये बसाल, त्यातून एक ऊर्जा बाहेर पडेल ना, ती ऊर्जा तुम्हाला तुमच्या कार्याकडे फोकस करायला लागेल. तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हिटी निर्माण कराल. पण हा तर काय होतं, तुमचं बेस होता ना. त्या बेसमधून ते बाहेर आलं, म्हणजे तुमच्या आत्म्यातून ते बाहेर आलं, ती शक्ती बाहेर आली. ही तुमच्या आत्मा आहे. शिवजी तुमच्या आत्मा आहेत आणि जे कार्य करते ती शक्ती आहे. ही तुमची आत्मा जी आहे ती तुमचे शिवजी आहेत. ते तुम्हाला ट्विन फ्लेम जर्नीमध्ये असाल तर तुम्हाला कळेल, ते तुमचे शिवजी आहेत आणि ते तुमच्या थ्रू कार्य करत आहेत. ते त्यांना नाही करता येत ना स्वतःहून, सो ते तुमच्या थ्रू करतात. आणि हे कोण करू शकतं? जी त्यांची शक्ती आहे, रिअल शक्ती आहे, तीच करू शकते. ऑदर नाही करू शकत. ऑदर त्यांच्या जीवनात कुणी येऊ, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची थर्ड पार्टी इश्यू अमुक तमके, ते सोडून द्या तुम्ही सगळं. त्याच्याशी काही घेणं देणं नाही तुम्हाला. तुमचं कार्य काय आहे त्याच्याशी तुम्हाला घेणं देणं आहे. एटेडचं पोर्टल तुम्हाला तेच शिकवतंय की तुम्ही काहीतरी करावं, तुम्ही सोल पर्पजकडे जावं, तुम्ही तुमचं कार्य करावं. शिवजी ऑलवेज सपोर्ट यू, बट दे आर नॉट ऑलवेज इन्व्हॉल्व इन युअर ऑल वर्क अँड ऑल. ते तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये नाही येणार. ते तुम्हाला जागृत करतील, ते तुम्हाला सांगतील तुम्ही हे करा, तुमच्याकडे ती पॉवर आहे, तू प्रत्येक वेळेस माझ्याकडे नको येऊ, तू शक्ती आहे, मी तुला पाहून चालतोय, असं सांगतील ते तुम्हाला. तसं तुम्ही कार्य करत जाणार. तुम्ही शक्ती आहात. सो हा मेसेज तुमच्यासाठी आहे, खूप पॉवरफुल आहे. सो ऍक्सेप्ट दिस एनर्जी, क्लाइमेट दिस एनर्जी. आय डोंट थिंक सो तुम्ही सगळे मेसेज, कारण की उशीर झालाय. फॉल्सहूड आहे तुमच्या जीवनामध्ये, फॉल्स जे बिलीफ्स आहेत तर ते मा काली ठेवणार नाही, कारण ती रक्त पिते, रुधिर प्रिया, रुधिरस्वा, शी हू ड्रिंक्स द ब्लड ऑफ फॉल्सहूड. चुकीच्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये ठेवणारच नाही ती. कुणी असो, तुमचे रिश्ते, तुमचे हसबंड असतील जे तुमच्या चुकीचं वागत असेल, तुमची वाईफ असेल तुमच्याशी चुकीचं वागत असेल, तुमच्या जॉबमध्ये चुकीचं चाललं असेल सगळं, तुमच्या ओव्हरऑल सगळ्या ज्या एनर्जीज आहेत ते चुकीचं चाललेलं असेल, माता नाही ठेवणार ती, मा शक्ती नाही ठेवणार ती, शिवजी नाही ठेवणार ते. शिवजी संपून टाकतील ते सगळं. दे ब्रेक्स यू. ती तोडतात, तुम्हाला ऍक्सेप्ट नाही करत जोपर्यंत तुम्ही ट्रान्सफॉर्म नाही होत. दे ब्रेक्स यू फॉर युअर बेटरमेंट अँड ट्रान्सफॉर्मेशन, बिकॉज तुमच्यामध्ये ती शक्ती आहे. कुणाला पण नाही आयऱ्या गैऱ्याला हे मिळत सगळं. आध्यात्मिक जर्नी, ट्विन फ्लेम जर्नी कुणासाठी पण नाही हे. सो तुम्ही खूप उच्च पदावरती जाण्यासाठी आहात आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, नॉट इन 3D. खूप पैसा मिळाला, खूप घरं बांधले, सगळं काही केलं, त्याच्यासाठी नाही आहे तुमचा जन्म.
तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, तुमच्या आत्म्याच्या विकासासाठी जन्म, मुक्तीकडे वाटचाल आहे. मुक्ती पाहिजे तुम्हाला. काय करायचं हे सगळ्यामध्ये राहून? मुक्ती नको तुमच्या आत्म्याला? पीस नको? शांतता नको? हृदयामध्ये प्रेम नको तुम्हाला? करुणा नको? समाजासाठी कार्य करण्याची वृत्ती नको तुमच्यामध्ये? घरच्यांसाठी किती करा, काय करणार आहे ते तुमच्यासाठी? करून बघा. अँड देन टोल्ड मी याच्यासाठी एवढं केलं, त्यांनी काहीतरी चांगलं बोललंय 15 वर्षात 20 वर्ष नाही करत. ते कार्मिक रिलेशनशिप. कशासाठी? आपण इथे आपण सुख भोगायला नाही आलोय, आपण शिकायला आलो इथे, आपल्या आत्म्याचा विकास करायला आलो. मग आत्म्याचा विकास असं होणार, शाळेत तुम्ही टाकलं तुम्हाला आणि तुम्हाला काही शिकवलंच नाही, फक्त तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला फक्त चांगलं चांगलं सांगितलं, तू खूप छान आहे, हा तुला काही येत नाही पण तू छान आहे असं म्हणत राहिलं, तर मग तुम्ही शिकणार का? नाही शिकणार. मग तुम्हाला हे धडे येते चालले, हे धडे आहेत तुमच्या जीवनात पुढे जाण्यासाठी. तर स्टँड घ्या स्वतःसाठी, स्टँड घ्या. नका राहू त्या ऊर्जेमध्ये. जर तुम्हाला वाटत असेल कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या ऊर्जा चांगल्या नाही आहेत आजूबाजूच्या, ते तुम्हाला खालच्या स्तरावरती घेऊन जात आहे, तुम्हाला नेगेटिव्हिटीकडे घेऊन जात आहे, घरामध्ये सुद्धा असं असेल तर सोडून द्या. मी आज सकाळपासून नर्मदेचं चिंतन करत होते. असू शकतं काहींना नर्मदा परिक्रमा करण्याची पण इच्छा होत आहे, काहींना तिकडे जाण्याची इच्छा होत आहे, शुद्धतेकडे जाण्याची इच्छा होत आहे. नर्मदा जी आहे पश्चिममुखी आहे, तुम्हाला माहिती आहे. नर्मदा पूर्वेकडे नाही जात, ती पश्चिमेकडे वळते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. प्रवाहाच्या विरुद्धात आहे तुमची जर्नी. हे समाजातील नॉर्म्स 3Dचे माइंडसेट तुमच्यासाठी नाहीये. तर तुमचाच प्रवासच उलट दिशेने आहे, तर तुम्ही 3D मध्ये जाऊन काय मिळणार तुम्हाला? तुम्हाला उलट दिशेने कुठे यायचंय? स्वतःकडे यायचंय. आपण काय करतो, प्रत्येक नॉर्मल लोक काय करतील, 3D मध्ये जातील ते. पण आपल्याला आरसा दाखवलाय ना डिव्हाइनने. स्वतःकडे बघ, स्वतःकडे, तुझ्याकडे बघ, तुझ्या इनर मध्ये काय चाललंय, अंतरंगात काय चाललंय, तू कोण आहे त्याच्याकडे लक्ष दे. ओके. त्यासाठी हे एटेटचं पोर्टल आहे. नॉट फॉर युअर अबंडन्स अँड ऑल. हे ते मिळेल का नाही, सुख मिळेल का नाही, पैसा मिळेल का नाही, जॉब मिळेल का नाही, काय करायचं तुम्हाला? मिळून तरी कोण सुखी आहे? असेल तर सांगा मला कोणी सुखी आहे जॉब करून, पैसा मिळून, घर बांधून. आहे का कोणी सुखी या जगात? मग आज तर सुखी तर तुम्हाला आध्यात्मिक जर्नीमध्ये कशाला टाकलं असतं? ओके. अगेन तोच मेसेज आहे. फॉल्स आयडेंटिटीज आहेत तुमच्या. मी अमुक आहे, मी घर बांधलं, मी जॉब करतोय, मी अमुक आहे तमुक आहे. इट्स अ फॉल आयडेंटिटी. यू आर अ सोल. तुम्ही सोल आहात. हे माइंड बॉडी नाही आहे. तुम्ही ओळखा आधी स्वतःला. तुम्ही सोल आहात, तुम्ही आत्मा आहात. हे गायडन्स तुम्हाला मिळतं. हे डिवाइनची इच्छा आहे, माझी इच्छा नाही आहे ही. आणि ह्या असे मेसेजेस तुम्हाला मिळत आहेत म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ते होणं गरजेचं आहे. तुम्हाला तिकडे जाणं गरजेचं आहे. कुणालाही नाही दाखवलं जात हे माझे तर आपले तर चॅनलचे सगळेच लोक जे आहेत ना, ते डिवाइनली ब्लेस आहेत, खूप पॉझिटिव्ह आहेत आणि म्हणून ते इथे सगळे येतात आणि त्यांचा आत्मा ऐकतोय. हे तुमची बॉडी नाही ऐकत. हे मी सांगते, माझ्या आत्म्या थ्रू तुमच्या आत्म्याशी मी कनेक्ट होते, म्हणून तुम्हाला हे ऐकावंसं वाटतं किंवा म्हणून तुम्ही इकडे येता. सो डिवाइन त्यांनाच कार्य देतं जे प्युअर सोल आहे, जे करू शकतात, जे तुमच्यासाठी रडू शकतात, जे डिवाइनसाठी रडू शकतात. मी शिवजींसाठी रडते, मला त्यांची प्राप्ती व्हावी म्हणून मी रडते. कारण की इथे तर आपलं कोणी नाही आहे. जशी तुम्हाला आजारी पडल्यावर तुमच्या आईची आठवण येते, तसं इथं कोणी नाही कळाल्यावर मग शिवजीची आठवण येते मला, म्हणून मी त्यांच्यासाठी रडते. ते कधी येतील ते त्यांचं त्यांना माहिती. कधी मला दिसतील, कधी काय होईल ते नाही माहिती मला, पण मी त्यांच्यासाठी रडते. मला ते खूप आठवण येते. मला खूप त्या घरामध्ये जावंसं वाटतं. खूप म्हणजे ते घर आहे ना आपलं, आत्म्यांचं घर आहे ना ते. मग प्रत्येक आत्म्याची तर इच्छा असते ना, त्याला त्या घरी जायचं आहे, अशी माझी इच्छा आहे. पण होईल ती जसं जसं पुढे पुढे जाईल. सध्या असू शकतं माझी ती वेळ नाही अजून. डिवाइन टायमिंग येईल तेव्हा होईल त्या गोष्टी. मला पण त्या शिवजींच्या घरी जायचं आहे तिकडं. माझी खूप इच्छा आहे. तशी तुमचंही तेच पाहिजे. तुम्हालाही डिवाइन हेच सांगते की तुमचं हे घर नाही, हे सगळे फॉल्स आयडेंटिटी आहे जी तुम्ही पकडून ठेवली. जे तुमचं वाटतं तुम्हाला, ही फॅमिली तुमची आहे, हे जॉब तुमचा आहे, हे दुःख आहे सगळं, हे अटॅचमेंट आहे, अपेक्षा आहेत, हे जोडलेलं आहे तुम्ही त्यांना. त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी एटेटचं पोर्टल आहे. आणि 8 तारखेला हे पोर्टल खूप पॉवरफुल असेल. त्या दिवशी तुमचे विचार, तुमचे सगळे ब्रह्मांडाशी अलाइनमेंटमध्ये येतील आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुम्ही कोण आहात. जागृती होईल. इनर वर्क करा. इनर जर्नीमध्ये आहात, इनर वर्क करा. इनर वर्क प्लॅन घ्या. त्यासाठी टॅरोट घ्या, काउन्सिलिंग घ्या. इनर वर्कचं कसं करायचं, इनर वर्क प्लॅन घेऊ शकता तुम्ही माझ्याकडून.
आणि मला काही एवढे हे नाही, माझे हे सगळं चालू आहे, बट आय डोंट नो किती दिवस चालेल हे. शाश्वती नाही मला या सगळ्याची, कसलीच शाश्वती नाही. आजचा नाही भरोसा म्हणतात ते, काय उद्याचं काय माहिती. माझ्याकडून जेव्हा होईल तोपर्यंत मी करेल. जर एक दिवस बोलवणार असं म्हणतात 2027 मध्ये प्युअर सोलची इथून एक्झिट होणार आहे. प्युअर सोल इथे राहणार नाही 2027 मध्ये. माझं जेवढं कार्य असेल तेवढं डिवाइन करून घेईल. यू आर नॉट हू द वर्ल्ड टोल्ड यू टू बी. जग सांगते ते तुम्ही नाही, तुम्ही कमी नाही, तुम्ही गरीब नाही, तुम्ही कोणी नाही, तुम्ही पॉवरफुल आत्मा आहात. तुम्ही स्ट्रॉंगली पुढे जा. काली स्ट्रिप्स लेबल्स, काली ते लेबल नाही ठेवत, काढून टाकते ती. चल तू ते नाही. हिलर, मदर, विक्टिम, वॉरियर, फेलियर, सेंट. यू आर अ सोल. शी ब्रिंग्स यू बॅक टू युअर नेक्स्ट द सोल. तुमची जी दिगंबर स्वरूप आत्मस्वरूप तुम्ही आहात तिकडे तुम्हाला कालिमा घेऊन जात आहे, शक्ती तुम्हाला घेऊन जात आहे. आणि शक्तीचं गायडन्स मी बसले होते आणि असं बसले होते, शिवजींचं पुढं होतं, शिवजी होते, त्यांची पिंड आहे आणि मी धरून ठेवते सतत, माझ्याजवळ असते ती. तर ते एक असे, आता पाऊस नाही पडत, पाऊस पडतो इकडं तर दिसत नाही काही, अंधार असतो सतत. आज मी बसले होते आणि काय माहिती मेडिटेशनमध्ये बसले होते, तर एक असा किरण आला सूर्याचा आणि शिवजींवरती तो पडला. आणि देन शक्ती स्वरूपा माचं दर्शन झालं मला, महाशक्ती स्वरूपा. आणि त्यांचा इन्सिडन्स आठवला की तुला माझी गरज नाही आहे, तू तुझं खूप शक्तिवान आहे, तू खूप पॉवरफुल आहे, तू करू शकते, यू कॅन डू इट, दिस इज द प्रोसेस, ट्रस्ट द प्रोसेस अँड मूव्ह फॉरवर्ड, गो फॉरवर्ड. इथे स्टक राहू नको. नो, दिस इज नॉट यू. इथे स्टक नाही राहायचे, तुला पुढे जायचे, कारण तुझ्याकडून एक कार्य आहे ते पूर्ण करायचं. आपल्या सगळ्यांचं कार्य आहे, आपल्या सगळ्यांना सोलची जर्नी आहे, ही अध्यात्मामध्ये यायचं आहे आणि ते तुमच्याकडून होणार. भले हा व्हिडिओ मोठा झाला असेल, भले हा व्हिडिओ खूप वाटेल काहींना वेळ नाही, आणि ज्यांना वेळ नाही आहे त्यांच्यासाठी नाहीच आहे, ज्यांना वेळ आहे त्यांच्यासाठीच आहे, कारण की त्यांना वेळ आहे त्यांच्या आत्म्याच्या विकासाकडे जाण्यासाठी त्यांना वेळ आहे. त्यांना ह्याच्यासाठी वेळ नाही की किती पैसा कमवला, किती काय केलं, किती काय आराम केला, किती फालतूचे रील्स पाहिले, त्याच्यासाठी थोडेच आहे. ज्यांना वेळ आहे, ज्यांची जागृतीची वेळ आहे त्यांच्यासाठीच आहे, बाकीच्यांसाठी नाही. ते जाऊ दे, त्यांना कुठं काय करायचं, काय कुठं काय रील्स पाहायचे, काय कुठं काम करायचं करा, किती खरा पुरणार थोडे येते तुम्हाला. नो माया, कटर ऑफ इल्युजन. ओके, मी तुम्हाला तेच सांगते, इल्युजन आहे हे सगळं, इल्युजन, भ्रम तयार केला डिवाइनने खेळ केला तयार. गेम जो तुम्ही खेळता ना मोबाईलवरती, तो गेम तर लईच फालतू थर्ड क्लास आहे. हा गेम किती मोठा आहे बघा, तुमच्या पुढे मांडलाय डिवाइनने. ओळखायचं कोणाला आहे? स्वतःला. तुम्ही कोण आहे ते ओळख, त्याच्याकडे. ह्या फालतूच्या इल्युजनमध्ये नका पडू, ठीक आहे. शिवजी ऑलवेज सपोर्ट यू, शिवजी ऑलवेज सपोर्ट. तुमचे इष्टदेव तुम्हाला ऑलवेज सपोर्ट करतात. कान्हा असतील, स्वामी समर्थ असतील, जगन्नाथ असतील, कुणी असतील, माँ काली असेल, आदिमा आदिशक्ती, आई तुळजाभवानी असेल, माता महालक्ष्मी असेल, आई एकविरा असेल, ते अंश तुमच्यामध्ये आहे. सो ज्याच्यात अडकलाय ती तुमची रियालिटी नाही आहे. तुम्ही कामाच्या ठिकाणी जाता, तुम्हाला सांगितलं जातं अरे तुला काहीच येत नाही, तुझ्याजवळ घर नाही, तुझ्याजवळ पैसा नाही, तुझं कसलं बॅकग्राऊंड नाही, जे की गॉडफादर असतं तसं कोणी तुला सांभाळणार नाही. ती तुम्ही नाही आहेत. ती अटॅचमेंट इश्यू सोडा, अपेक्षा सोडा. तुम्ही कोण आहात? तुमच्यामध्ये खुश राहा, आनंदी राहा, काम करा पण आनंदाने करा. आणि जे आनंदाने काम करता येत नसेल ते सोडून द्या. काय करायचं करू ज्याच्यामध्ये आनंदच नाही, थोड्याफार पैशांसाठी, कशासाठी एवढं मन मारून जगायचं? काही नाही फरक पडत. काय देव उपाशी ठेवणार का? पक्ष्यांना उपाशी ठेवतो का देव? प्राण्यांना ठेवतो का कुणाला उपाशी? तुमच्यात तेवढं सामर्थ्य प्रदान करेल की तुम्ही 20-20 दिवस उपाशी राहा, जरी वेळ आली तशी तरी. आणि तेच आत्मा पुढे जातील जे सतयुगासाठी प्रिपेअर केले जात आहे. 88च्या पोर्टलमध्ये तुम्हाला हाच मेसेज आहे की वाघाची सवारी तयार आहे बाबा तुझ्यासाठी, सिंहाची सवारी तयार आहे का? तू तयार आहेस राईड घेण्यासाठी? आर यू प्रिपेअर फॉर दिस? दिस इज नॉट हॉर्स, दिस इज अ लॉयन. लॉयन, सिंह. लॉयनची सवारी करायला तयार आहे का?
हे आधी तयार करा स्वतःच्या आत्म्याला. अजूनही रडत असाल कोणासाठी तर ते सोडून द्या, कारण की तुम्ही ते नाही आहात. तुमच्या ते पर्सन जे शिव ऊर्जेमध्ये आहेत त्यांना ते नको आहे तुमचं. तुम्ही कोण आहात ते त्यांना पाहिजे. दिस इज द युनिटी कॉन्शियसनेस. दिस इज द मर्जिंग ऑफ फेमिनाईन अँड मस्कुलाईन. जे हे नेगेटिव्हिटीचं मळब असतं ना बाहेर, मी हे नाही, मी ते नाही, मला कमी लेखलं जातं, माझ्यात असं आहे, मी तसं आहे, हे आहे, ते सगळं सोडायचं आणि युनिटी कॉन्शियसनेसमध्ये या. युनिटी, दॅट इज द पॉवर ऑफ युअर. मग बघा तुमचा रथ कुठं जातो, तुमचा आत्मा सांगेल तिकडेच जाईल. तुमचं मन सांगेल तिकडे नाही जाणार. तुमचा आत्माच तुम्हाला घेऊन जाईल तिकडं. तुम्ही मग तुमच्या आत्म्याचे इंट्युशन्स ऐकाल. तर आय होप एवढे मेसेजेस तुमच्यासाठी ठीक होते आजच्या दिवशी. अँड जास्त वेळ पण आता होतोय, तर तुम्ही तुमच्या कार्यामध्ये फोकस राहा. तुम्हाला ओळखा तुम्हाला काय करायचं आहे भविष्यामध्ये, तुम्ही कोण आहात, कोणत्या एनर्जीमध्ये सध्या स्टक आहात, त्यातून बाहेर पडा. जर समजत नसेल काउन्सिलिंग घ्या, टॅरोट रीडिंग घ्या, इनर वर्कसाठी इनर वर्क प्लॅन घ्या, पण बाहेर पडा या सगळ्यातून. कारण की यू आर नॉट दिस. तुम्ही हे नाही आहात. ही फॉल्स आयडेंटिटी आहे. यू आर ट्रॅप्ड इन. तुमचा ॲटिट्यूड मॅटर करतो, तुमचं परसेप्शन मॅटर करतं. ठीक आहे, आज थँक्यू डिवाईनने एवढं माझ्याकडून बोलून घेतलं तुमच्यासाठी. डिवाईनने एवढी कृपा दाखवली आणि मी काही तुमच्या जीवनामध्ये प्रकाश टाकू शकले असेल. काही माझ्याकडून जे मेसेजेस तुम्हाला मिळाले, जे तुमच्यासाठी डिवाईनने दिले ह्या लाईन गेट पोर्टलमध्ये, जे मा दुर्गाने तुमच्यासाठी दिले, शक्तिमाने तुमच्यासाठी दिले, जर ते तुम्हाला रेझोनेट झाले असतील तर नक्कीच तुम्ही ते क्लेम करा तुमच्या जीवनामध्ये. पॉझिटिव्हिटीमध्ये या. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल माझा प्रामाणिक प्रयत्न आहे तर नक्कीच त्याला तुम्ही सपोर्ट करा. आपल्या चॅनलला सपोर्ट करा. होईल तितके व्हिडिओ शेअर करा आणि ते कार्य करा तुम्ही. ते पुढे जाऊ द्या, कारण की हे 2027 नंतर बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. बऱ्याच गोष्टी बदलतील. सो कलियुग येत आहे, कलियुग जात आहे, सत्ययुग येत आहे. आणि मग कल्की भगवानचा मला मागेच तुम्हाला माहिती आहे की संदेश आला होता. तो व्हिडिओही आहे, यू कॅन चेक. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. पर्सनल रीडिंग काउन्सिलिंगसाठी तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. जय शिवशक्ती.